वडवणीमध्ये दगडफेकीची घटना आणि त्यामधून निर्माण झालेला तो वाद आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने 70 जणांवर गुन्हे दाखल केले. परंतु याच्या मागची खरी पार्श्वभूमी आणि ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका तिथले युवा नेते, राष्ट्रवादीचे युवा नेते बाबरी मुंडे मांडतायत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो बाबरी मुंडेंनाही न कळता तो व्हिडिओ काढण्यात आला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही कथन झालं, जी काही भूमिका मांडण्यात आली आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेपानंतर एक भूमिका तयार होते, तीच भूमिका या व्हिडिओच्या द्वारे मांडण्यात येते. सत्ताधाऱ्यांचं पाठबळ असलं की कशा पद्धतीनं अटकपूर्व जामिनीचा प्रयत्न सुरू होतो आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं दोषी लोक कशा पद्धतीनं वाचवले जाण्याचा प्रयत्न केला जाईल याची कथित घटना यात काहीच झालेली. खऱ्या अर्थाने ही जी भूमिका आहे आणि हा जो प्रकार झालेला आहे तो आपल्या मनमानी आणि आपली जी रुबाबदारी दाखवण्यासाठी निर्माण केलेली ही परिस्थिती त्या राष्ट्रवादीच्या त्या नगरसेवकाकडून, शेख इस्माईल पठाण या नगरसेवकाकडून. परंतु त्याचा परिणाम समाजावर काय पडणार आहे, समाजाची भूमिका कशी बदलणार आहे आणि आज ज्या पद्धतीच्या विक्टिम कार्ड खेळण्याची परिस्थिती करणारे लोक कशा पद्धतीने गोळा होऊन आपली भूमिका दाखवण्याचा प्रयत्न करतात. कारण की याच्यात बाहेरची लोक बरीच आलेली होती अशी ही माहिती आता मिळते. नेमकं याच्या मागे काय सत्य आहे आणि काय तथ्य आहे याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादी घटना अशी घडून जाते की त्या घटनेचे परिणाम दीर्घकाल समाज पाटलावर उमटतात. आणि एक छोटासा वाद गेल्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं हा विषय मांडला, तो जो आडे नावाचा कर्मचारी होता तो एका दुकानातला कामगार होता. परंतु ज्या पद्धतीनं 2 गाड्या पास झाल्या आणि तिथे एक वाद झाला, त्याच्याशी आडेचा काही संबंध नाही. आडे हा त्या दुकानात काम करणारा मुलगा होता आणि जेव्हा त्या नगरसेवकाच्या पुतण्याने येऊन ती दुकानासमोरची गाड्या पाडायला सुरुवात केली, ती गाड्या पाडत असताना तू गाड्या का पाडतो हे विचारण्यासाठी बाहेर आडे आला होता. त्यानंतर चोंडेश्वरी त्या दुकानात जाऊन ज्या पद्धतीचा परिस्थिती या नगरसेवक इस्माईल पठाणनं दाखवली आणि इस्माईल पठाणने जी आपली दादागिरीची भाषा आणि नगरसेवकपणाचा जो एक माज असतो तो माज दाखवण्याचा प्रयत्न केला. आता वास्तविक स्वरूपात ज्या बाबरी मुंडेंच्या तोंडातून जे काही वाक्य या व्हिडिओद्वारे पडतायत ते महफूज, ते 5 जण कोण आहेत ज्यांनी या दगड उचललेत. इस्माईलनं दगड उचलला नाही असं बाबरी मुंडे स्वतः म्हणतायत, पण जे 5 जण आहेत की ज्यांनी या दगडफेकीचा सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने ही एकतर्फी दगडफेक होती असंही सांगण्यात येत आहे. आता जी काही भूमिका आहे, जी काही पुरावे आणि शासनाला जी भूमिका रंगवण्यासाठी दोन्ही प्रकरण रंगवले जातात त्याची साफ कैफियत मांडली आहे या व्हिडिओमध्ये. आणि हे व्हिडिओ करताना कोणीच म्हणजे दुसऱ्या पक्षाकडले म्हणजे हिंदू पक्षाकडले कुणीच नव्हते. साफ त्यांच्या भाषेवरून आणि त्याच्या परिस्थितीवरून लक्षात येतं की ही मुस्लिम समाजातल्या मुलांसोबत बाबरी मुंडे चर्चा करतायत. आणि ज्या पद्धतीने राजकीय पटलावर, राजकीय भूमिकेत सध्या इस्माईल पठाण आहे, त्या इस्माईल पठाणाला कशा पद्धतीनं पाठबळ मिळाल्यामुळे कशा पद्धतीच्या भूमिका या वडवणी शहरात निर्माण करण्याची परिस्थिती इस्माईल पठाणनी केली. आणि इस्माईल पठाण एकटाच यात नाहीये, तर याच्यात बीडचीही काही मंडळी आमंत्रित झाली होती भूमिका दाखवण्यासाठी. कुठंतरी या गोष्टीचा परिणाम वेगळा पडू नये हे सांभाळण्यासाठी. काय गरज होती? गावाचा विषय होता, गाव निपटून घेतलं असतं. बाहेरच्या लोकांनी येऊन या विषयाशी हस्तक्षेप करणं आणि अशा पद्धतीच्या भूमिकेला कशा पद्धतीने नीटनेटकं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं. शेवटी माजलगाव मतदारसंघामध्ये बीडच्या मतदारसंघाची गरज पडणार नव्हती, पण का करण्यात आली आणि याच्यामध्ये भूमिका काय, प्रशासनाने या गोष्टीला पटलावर घ्यावं. कारण की शेवटी असे बाहेरचे येऊन चिथावण्या देतात आणि चिथावण्या देऊन त्या गावाची परिस्थिती ही विकोपाला नेतात.
बाबरी मुंडेंच्या बोलण्यामधून जी काही भूमिका येते, आजपर्यंत अशा पद्धतीच्या राजकीय परिस्थितीच्या मुळे समाज कधीच विठीस धरण्यात आलेला नाहीये. किरकोळ भांडणं झाली असतील, किरकोळ वाद झाले असतील, पण अशा पद्धतीनं दगडफेकीपर्यंत आणि सामाजिक बुद्धी नासवण्यापर्यंत कधीच भूमिका गेलेली नव्हती. मग काय ही सगळ्या प्रयोग करण्यात आले, आणि नेमका या बीडच्या आलेल्या मंडळींचा आणि ज्या पद्धतीनं त्याला राजकीय पाठबळ मिळतंय, त्या राजकीय पाठबळाचा ह्याच्यात काय हस्तक्षेप आहे? ज्या पद्धतीने बगाडे मॅडमच्यावर ज्या पद्धतीचे ताशोरे आणि ज्या पद्धतीच्या भूमिका समोर ठेवण्यात आल्यात ना, खऱ्या अर्थाने त्या अडचणीच्या आहेत. प्रशासनाला पुरावे पाहिजेत ना, तर घ्या हे पुरावे. आणि कारण की तिथं ते बाबरी मुंडे सरळ सरळ सांगतायत, दोन जण आय विटनेस आहेत त्या घटनेचे, आणि कशा पद्धतीने ही सगळी घटना रंगवण्यात आली, कशा पद्धतीने हा दहशतीचा खेळ खेळण्यात आलाय. आता नेमकं ही परिस्थिती ज्या पद्धतीने चिघळण्यात आली आणि समाजावर आपला जो एक नैतिक दबाव आहे, म्हणजे भीती निर्माण करण्याचा प्रयत्न, त्याच्यात बोलतायत जब तक मारते नहीं जब तक डर रहता है. जेव्हा मारलं तेव्हा माणसाच्या मनातला डर म्हणजे भीती निघून जाते. म्हणजे ही सगळी भूमिका फक्त खेळ होता. लोकांच्या मनात आपल्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीची धास्ती असावी असा खेळ होता, आणि तो इस्माईल पठाणनं खेळला. इस्माईल पठाणची अटकपूर्व वॉरंट जामीन होण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत, पण खऱ्या अर्थानं ही अटकपूर्व जामीन व्हायला नकोय. आता ही काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी, कारण की सगळ्या गोष्टी करताना पोलीस प्रशासनाचा म्हणजे बाजू मांडली जाते. आणि ज्या पद्धतीची ही घटना झाली, जी महफूज वगैरेची 5 मंडळीची नावं सांगितली जातात, त्यांची FIR मध्ये नाव आहेत का? ती लोक कुठे आहेत? आणि त्यांनी हे सगळं करण्यासाठी कोणी त्यांना मजबूर केलं होतं? तपासलं गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हे वडवणीतलं हे केलेलं कांड अर्थात सामाजिक परिस्थितीची सगळी शिवण उधळणारं कांड आहे. आज ज्या पद्धतीनं गुन्ह्या गोविंदाने राहणारी ही व्यवस्था, ज्या पद्धतीने आपल्या मतलबासाठी ना आपल्या तोऱ्यासाठी जर अशा पद्धतीने विठीत धरण्याचा प्रयत्न केला जात असेल ना, तर त्याला खऱ्या अर्थानं योग्य ते प्रशासनिक समाचार त्या गोष्टीचा घेतला पाहिजे. प्रशासन नेहमी दोन्ही बाजू समतोल राखण्याचा प्रयत्न करतो, पण त्या समतोल राखण्यासाठी कंप्लेन क्रॉस कंप्लेन हे करून आपली बाजू भक्कम केली जाते. परंतु हे अशा पद्धतीच्या भूमिका सांगून जातात की कशा पद्धतीने हे प्रकरण शिजलं आणि या प्रकरणाची भूमिका काय होती. खऱ्या अर्थानं ते बाबरी मुंडेंच्या नकळत रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ समाज पटलावर अनेक दाखले देऊन जातोय, अनेक भूमिका सांगितल्या जात आहेत, आणि या भूमिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने बळ मिळून सर्वसामान्य लोकांचं जीवन कसं विस्कळीत करण्याचा प्रयत्न या लोकांकडून केला जातो ना, त्याची एक खूप मोठी आता ही भूमिका आहे. सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या बीडच्या लोकांनी येऊन जो भात नाचवलाय, त्या लोकांची गरज नव्हती इथं येण्याची. या पद्धतीने पाठबळ देऊन ज्या परिस्थित्या मांडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तुम्ही याच पद्धतीची परिस्थिती मांडण्यासाठी पुढे सरसावतायत, आणि लोकांना ज्या पद्धतीची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतात ना, तीच खऱ्या अर्थाने खरी गल्लत आहे. तुम्ही जातात काड्या लावून, पण ते लोक त्या ठिकाणी राहतात ना, आणि त्या पद्धतीनं जेव्हा त्या सामोपचाराचा आणि भाईचाऱ्याचा जो मुद्दा मांडला जातो, मग भाईचारा कुठे गेला तो त्या परिस्थितीमधला. मग तुम्ही येऊन ज्या भाईचाऱ्यामध्ये जी परिस्थिती मांडतात आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडण्यासाठी व्हिक्टिम कार्ड खेळलं जातं. मी आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी या लोकांचे हस्तक्षेप बघितलेत. ज्या ठिकाणी परिस्थिती चिघळायला लागली ना, परिस्थिती अंगलट यायला लागली की हे मंडळी पळत येतात आणि मग वरच्या बादशाला याला फोन लावून या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मग कशा पद्धतीचे ट्रम्प कार्ड खेळले जातात, विक्टिम कार्ड खेळले जातात, हे आजपर्यंत जग जाहीर आहे. पण प्रत्येक ठिकाणी तीच गोष्ट पचनी पडते का? आणि या ठिकाणी ही पडणार आहे का? कारण की परिस्थिती फार वेगळी आहे. याच्यात कोणी कुणाचा विक्टिम खेळलेला नाहीये किंवा कोणी कुणाचं परिस्थिती आणलेली नाहीये. ह्याच्यात आजही राजकीय भूमिकेसाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणून ही विषय रंगवण्यात आलाय.
पण त्याला जर तुम्ही त्या पद्धतीचा अँगल देण्याचा प्रयत्न त्या लोकांकडून होत असेल तर ही बाब सामाजिक भूमिकेसाठी योग्य नाही. आणि पोलीस प्रशासनानं विशेष करून या व्हिडिओची दखल घेऊन खऱ्या अर्थानं त्या लोकांनाच हायलाइट करा, निरपराधांना मारू नका. निरपराध इकडचेही असतील, निरपराध तिकडचेही असतील, कारण की शेवटी याच्यात निरपराधच मारला जातो. आतापर्यंतच्या घटनेमध्ये जो करणारा आहे तो करविता आहे, जो म्होरक्या आहे तो नेहमी सेफ राहतो. परंतु जो नेमकं या प्रकरणात बाजूने जात असेल त्यालाच नेहमी शिक्षेचं पात्र व्हावं लागतं. हेच प्रशासनाची आजपर्यंतची भूमिका आहे. त्यामुळं मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तर बाबरी मुंडेंच्या त्या व्हायरल व्हिडिओने अनेक भूमिका स्पष्ट केल्यात. अनेक जणांची नावं त्याच्यात नमूद आहेत आणि आय विटनेसची सुद्धा नावं त्याच्यात नमूद आहेत. आता प्रशासनानं ठरवावं की या व्हिडिओचा वापर कशा पद्धतीने करायचा, कारण की आता डिजिटल प्रूफ एव्हिडन्स म्हणून या व्हिडिओचीही पुरावा म्हणून वापर करता येईल. पण हे प्रशासनाच्या हातात आहे आणि प्रशासन जी भूमिका घेईल, नाहीतर प्रशासनाची भूमिका नेहमी सारवासारवीची असते. सारवासारवी करून बॅलन्स करून दोन्ही गटावर गुन्हे दाखल करून आपल्या भूमिका आम्ही कशा पद्धतीने न्याय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. परंतु ही परिस्थिती एकाच पक्षाकडून आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाला म्हणजे हिंदू समाजातील भूमिकेला त्याला कलंकित करू नये आणि या प्रकारे त्याला खऱ्या अर्थानं असा वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न होऊ नये एवढीच विनंती. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या भूमिकेच्यामुळं जी समाज व्यवस्था उधळली जाते आणि ज्या पद्धतीची मक्तेदारी दाखवण्यासाठी हे बाहेरची मंडळी येतात ना, याचाही खऱ्या अर्थाने समाचार घेतला पाहिजे. काय कारण होतं त्यांचं येण्याचं आणि काय काम होतं त्यांना. या सगळ्या घटना खऱ्या अर्थानं आता पटलावर आल्यात आणि त्या राजकीय युवा नेत्याच्या माध्यमातून आल्यात. त्यामुळे ही घटना आता फार महत्वाची झाली आहे. बघूया प्रशासन काय याच्यावर भूमिका घेतं आणि काय निश्चित विषय हा पटलावर येतो. यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय भूमिका घेणार प्रशासन आणि कशा पद्धतीने या गोष्टीची परिस्थिती मांडणार. काही वाटत असेल तर लिहा, कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.